सिद्धेश्वर मंदिराच्या यात्रेच्या धार्मिक विधींना 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे। या दिवशी योगदंडाची विधिवत पूजा केली जाणार आहे, तर 12 जानेवारी रोजी नंदीध्वजाला साज चढवला जाणार आहे। यात्रेच्या संदर्भातील संपूर्ण माहिती मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी पत्रकार परिषदेत दिली। मागील काही वर्षांपासून लहान मुलं नंदीध्वज घेऊन मिरवणुकीत सहभागी होत आहेत। यामुळे मिरवणुकीत अडथळा निर्माण होत आहे। यंदा लहान मुलांनी नंदीध्वज घेऊन मिरवणुकीत सहभागी होऊ नये असे आवाहन देखील पत्रकार परिषदेत करण्यात आले। जर नंदीध्वज घेऊन आल्यास ते नंदीध्वज जप्त करण्यात येत असल्याचं राजशेखर हिरेहब्बू यांनी सांगितलं। बघा काय म्हणाले हिरेहब्बू। ग्रामदैवत शिवनेरीची यात्रा उद्या दिनांक 13/1/12/2025 रोजी सुरू होत आहे। तत्पूर्वी उद्या शेटे यांच्या वाड्यात योगदंडाच्या पूजेने धार्मिक कार्य सुरू होत आहे। 12 तारखेला एंडी मंजन जे हळदीचा कार्यक्रम, 13 तारखेला अक्षताचा कार्यक्रम, 14 तारखेला होमविधीचा कार्यक्रम, 15 तारखेला शोभेच्या दारूकामाचा कार्यक्रम, 16 तारखेला कपडकळ्याचा कार्यक्रम, हे 5 दिवसाचा कार्यक्रम उद्यापासून सुरू होत आहे। या कार्यक्रमास सोलापुरातील सर्व जनतेला माझी एक विनंती आहे, आपण सर्वांनी ही यात्रा पुण्याने गोविंदाने आनंदाने साजरा करू आणि त्या धर्मक्षेत्रांनी असा प्रार्थना करू की येणारा हा जो 2025 जो वर्ष आहे आपल्या सर्व भक्तांसाठी सुखाचे, समृद्धीचे आणि आनंदाचे जावो असे मी श्रीरामचंद्र प्रार्थना करतो।